हे प्रत्यंतर आपण या निमित्ताने करून देतो। बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे आज उच्च शिक्षणामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये फी भरावी लागते, 2 लाख 4 लाख फी असते, राज्य सरकार 50% कन्सेशन देतं, तरी देखील मध्यमवर्गीय आणि गरीबाला परवडत नाही। घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप विचार करतात एकाला शिकवता येतं, मुलीला बोलवतात, मुलीला सांगतात बाई आम्ही एकाला शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू बीए वगैरे काहीतरी कर, तुझं तर लग्नच करून द्यायचं आहे। किती हुशार असली तरी त्या मुलीला त्या ठिकाणी शिकवत नाहीत, कारण आई बापाजवळ इच्छा असूनही पैसे नाही। आम्ही आता आई बापाला सांगितलं काळजी करू नका, तुमच्याकडे पैसे नसतील तर आता मुलींची फी 2 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, 7 लाख असो। डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही केलं। प्रदूषण बरोबरपूर्वी तेच लोक पुन्हा आले, येऊन आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी हा निर्णय बदलवू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता घेऊ नका, मग म्हणता बदलवू नका। म्हणाले साहेब हा निर्णय घेतल्यापासनं इतक्या महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आली आहे। मग मी जरा माहिती काढली, माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरीच बसा, तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते, माझं अर्ध्या तिकिटात भागतं, तुम्ही केलं की तिकीटही दुप्पट लागतं, आणि तिथे गेल्यानंतर पान खर्रा तंबाखू ठर्रा काय काय करता, घरचे पैसे बर्बाद करता। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता बाहेर पडलेल्या आहेत। आणि हे सगळं करत असताना एक अजून महत्वाची योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। खरं म्हणजे डाकू लोग और इधर थे ही, और एक नए उसमें भर्ती हो गए, लेकिन राहुल जी से हमें ये जमणारच नाही, इथं मिळणारच नाही, हे तर मूर्खच बनवताय, हा तर जुमलाच आहे। त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मला सांगायचं आहे जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत। हे काँग्रेसवाले सावत्र भाऊ, हे तुतारीवाले सावत्र भाऊ, हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले। काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार महाविकास आघाडीच्या मदतीनं त्या ठिकाणी वतीनं हायकोर्टमध्ये गेले, आणि हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही जी काही लाडकी बहीण योजना आहे, लेख लाडकी योजना आहे, पिंक रिक्षा योजना आहे, आणि एवढंच नाही तर दलित आदिवासी ओबीसी समाजाकरता ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका। पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ तिथे होते, आम्ही कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने सांगितलं काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। यांचे थोबाळ एवढे एवढे झाले। आणि बहिणींनो लक्षात ठेवा, आता पुन्हा आपले सुमित भाऊ निवडून आले, राज्यात सरकार आलं की 1500 रुपये नाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहोत। आज आपण पाहू शकतो या सरकारने अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, ग्राम स्वरोजगार सेवक असेल, या ठिकाणी आमचा कोतवाल असेल, आमचा पोलीस पाटील असेल, प्रत्येकाचं मानधन वाढवून प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन केलं। आमच्या आदिवासी समाजाकरता त्या ठिकाणी मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकण्याकरता 50-50 हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला। आमच्या दलित समाजाकरता बार्टीच्या माध्यमातून अनेक योजना आम्ही आमच्या ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले। समाजातला एकही हिस्सा असा नाही की ज्याच्याकरता आम्ही काम केलं नाही। बंधू भगिनींनो, या समाजाला बदलण्याकरता विकास काय असतो तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता सातत्याने आम्ही 2.5 वर्ष काम करतोय, आणि आता पुन्हा तुमच्या दारी आलो आहे तुम्हाला सांगण्याकरता। या ठिकाणी तुम्हाला प्रगतीचं सरकार पाहिजे,
की स्थगितीचं सरकार पाहिजे, तुम्हाला जनसामान्यांचे नेते पाहिजे की घराणेशाही पाहिजे, तुम्हाला तुमचं नेतृत्व पाहिजे की तुम्हाला खाली लेखणारे लोक पाहिजे, फैसला तुम्हाला करायचा. येत्या 20 तारखेला ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. मगाशी सुमितनी सांगितलंय, खरं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली. या लोकशाहीने चमत्कार केला. यापूर्वी राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा, आता मताच्या पेटीतून राजा पैदा होतो. आणि म्हणून आता सामान्याचा पोरगा देखील स्वप्न पाहू शकतो या ठिकाणी आमदार बनण्याचा. असा सामान्याचा पोरगा सुमित वानखेडेच्या रूपानं तुमच्याकडे आलेला आहे, तुमचा आशीर्वाद मागायला आलाय. आणि मी तुम्हाला शब्द देतो, या आर्वी मध्ये आम्हीच विकास केला, भविष्यात आम्हीच करू. आणि आर्वीचे प्रश्न सोडवण्याची गॅरंटी हा देवा भाऊ घेतो. आपल्या सुमितला निवडून पाठवा आणि आर्वीचं परिवर्तन या ठिकाणी एक सुंदर आर्वी, एक रोजगार युक्त आर्वी, अशा प्रकारचं परिवर्तन घडवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.